दौलत कारखान्याचं 18 कोटीचे कर्ज व्याजासह 45 कोटीपर्यंत फुगले। 9 ऑक्टोबर रोजी कारखान्याचा ऑनलाईन लिलाव ठरला। हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे असलेला दौलत सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांच्या घाम आणि कष्टाने उभा राहिलेला हा कारखाना आज कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून बुधवारी कारखान्याच्या कार्यस्थळावर लिलावाची नोटीस लावण्यात आली आहे। एनसीडीसी कडून पार्टिकल बोर्डसाठी घेतलेल्या 18,95,923 रुपयांच्या कर्जाची रक्कम व्याजासह तब्बल 45 कोटींवर पोहोचली आहे। त्यामुळे 9 ऑक्टोबर 2025 रोजी कारखान्याचा ऑनलाईन लिलाव होणार आहे। 2019 मध्ये अथर्व इंटरट्रेड कंपनीने कराराने कारखाना चालवायला घेतला होता। चेअरमन मानसिंग खोराटे यांनी प्रयत्न करून कारखाना सुरू ठेवला, मात्र वाढत्या थकबाकीमुळे अखेर लिलाव टाळता आला नाही। कारखान्याच्या इमारतीसह जागेचं मूल्यांकन 86 कोटी तर यंत्रसामग्रीचं 5 कोटी 10 लाख रुपये करण्यात आलं असून बोली लावणाऱ्यांना 10% अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे। दौलत कारखाना हा फक्त ऊस गाळपासाठीचे यंत्र नसून हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार आहे। ऊस विकून घर चालवणारा शेतकरी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणारे पालक, रोजगाराच्या संधी शोधणारी तरुणाई या सर्वांचं भविष्य आज अनिश्चिततेच्या छायेत आलं आहे। अनेक वर्षांच्या कर्जबाजारीपणामुळे कारखाना अधूनमधून बंद पडत पुन्हा सुरू होत राहिला। संयम दाखवलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे, दौलत वाचेल का? आणि याच प्रश्नावर चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।